नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्नोत्तरे बघणार आहोत। व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। त्या अगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका। तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची PDF हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही PDF डाउनलोड करून घेऊ शकता। तर सुरू करूया। कृषी संजीवनी योजना कशाशी संबंधित आहे? तर वीज या संबंधित कृषी संजीवनी योजना आहे। नेक्स्ट, राज्यात पशुसंवर्धन विभागाची स्थापना कोणत्या दिवशी करण्यात आली? तर 20 मे 1960 ला राज्यामध्ये पशुसंवर्धन विभागाची स्थापना करण्यात आलेली आहे। नेक्स्ट, वन संवर्धनासाठी महाराष्ट्र शासनाने कोणाच्या नावाने वन ग्राम योजना सुरू केली? तर संत तुकाराम महाराज यांच्या नावाने वन ग्राम योजना सुरू केलेली आहे। नेक्स्ट, ब्लीचिंग कोणत्या भाजीपाल्यात केली जाते? तर फुलगोबी या भाजीपाल्यामध्ये ब्लीचिंग केली जाते। नेक्स्ट, उत्कृष्ट जेलीमध्ये पेक्टिनचे प्रमाण किती असते? तर 1% एवढे पेक्टिनचे प्रमाण असते उत्कृष्ट जेलीमध्ये। नेक्स्ट, लोणच्यामध्ये कोणती किण्वन क्रिया घडते? तर लोणच्यामध्येही लॅक्टिक ॲसिड कर्मंटे ही किण्वन क्रिया घडते। नेक्स्ट, भाजीपाल्याची कॅनिंग डबाबंदी करण्यासाठी किती टक्के तीव्रतेचे मिठाचे द्रावण वापरले जाते? तर 2% तीव्रतेचे मिठाचे द्रावण वापरले जाते। नेक्स्ट, कोणत्या सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात? तर बोरान सूक्ष्म अन्नद्रव्याच्या कमतरतेमुळे फळे तडकतात। नेक्स्ट, कोणत्या फळात जीवनसत्व B2 प्रमाण सर्वाधिक असते? तर बेल या फळात जीवनसत्व B2 प्रमाण सर्वाधिक असते। नेक्स्ट, वाईन तयार करण्यासाठी फळातील रसात आम्लाचे प्रमाण किती असावे? तर 0.7% एवढे प्रमाण असावे। नेक्स्ट, जवळच्या बाजारपेठेसाठी टोमॅटोची कोणत्या प्रकारची फळे काढावीत? तर गुलाबी अवस्था या प्रकारची फळे काढावीत। नेक्स्ट, फळझाडाच्या घन लागवड पद्धतीत काय केले जाते? तर लागवडीचे अंतर कमी केले जाते। नेक्स्ट, लिंबूवर्गीय फळझाडांच्या उत्पादनात कोणत्या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे? तर आंध्र प्रदेश या राज्याचा वाटा सर्वाधिक आहे। नेक्स्ट, जगात सर्वाधिक आंब्याचे उत्पादन कोणत्या देशात होते? तर आपल्या भारत देशामध्ये सर्वाधिक आंब्याचे उत्पादन होते। नेक्स्ट, जगात कांद्याचे क्षेत्र आणि उत्पादनामधील आघाडीचा देश कोणता? तर चीन हा आघाडीचा देश आहे। नेक्स्ट, द्राक्ष निर्यातीसाठी मण्याची लांबी किती असावी लागते? तर 15 ते 18 मिमी एवढी मण्यांची लांबी असावी लागते द्राक्ष निर्यातीसाठी। नेक्स्ट, कोणत्या राज्यात रबराची लागवड अधिक होते? तर केरळ या राज्यामध्ये रबराची लागवड अधिक होते। नेक्स्ट, तारा पद्धतीने कोणत्या पिकास पाणी दिले जाते? तर ज्वारी या पिकास तारा पद्धतीने पाणी दिले जाते। नेक्स्ट, नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो? तर कृषी या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस दिला जातो। नेक्स्ट, राष्ट्रीय फलोत्पादन अभियंता केंद्र राज्य वाटा किती टक्के आहे? तर 85-15 एवढा आहे। नेक्स्ट, राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ म्हणजे कोणती संस्था होय? तर नाफेड ही संस्था होय।
नियंत्रित बाजारपेठेमध्ये शेतमालाची विक्री कोणत्या पद्धतीने होते? तर उघड लिलाव या पद्धतीने विक्री होते. नेक्स्ट, महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ कोणता आहे? तर मार्ट हा महाराष्ट्र राज्य कृषी व ग्रामीण पर्यटन सहकारी महासंघ आहे, मार्ट हा. नेक्स्ट, सीमांत धारण क्षेत्र म्हणजे 1 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र होय. नेक्स्ट, फळझाडे लागवडीच्या षटकोनी पद्धतीत चौरस पद्धतीपेक्षा किती टक्के झाडे अधिक बसतात? तर एकूण 15% झाडे अधिक बसतात. नेक्स्ट, बी बियाची आंब्याची जात कोणती? बिन बियाची आंब्याची जात कोणती? तर सिंधू ही बिन बियाची आंब्याची जात आहे. नेक्स्ट, कार्नेशची अभिवृद्धी कशाद्वारे केली जाते? तर छाटा कलम याद्वारे अभिवृद्धी केली जाते. नेक्स्ट, ग्लॅडिएटर ही कोणत्या प्रकारच्या गुलाबाची जात आहे? तर हायब्रिड ट्री या प्रकारची गुलाबाची जात आहे. नेक्स्ट, आंब्यामध्ये फिलर पीक म्हणून कोणते फळझाड फायदेशीर ठरते? तर पपई हे फळझाड फायदेशीर ठरते. नेक्स्ट, जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत एकूण किती सदस्य असतात? तर एकूण 14 सदस्य जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत असतात. नेक्स्ट, जॉर्ज वॉशिंग्टन हे कोणत्या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते? तर अमेरिका या देशाचे राष्ट्राध्यक्ष होते. नेक्स्ट, जी.व्ही.के. राव समिती कधीची आहे? तर 1985 ची जी.व्ही.के. राव समिती आहे. नेक्स्ट, जिल्हा परिषदेच्या वर्षभरातून सर्वसाधारण किती सभा होतात? तर एकूण 4 सभा होतात जिल्हा परिषदेच्या वर्षभरातून. नेक्स्ट, जायकवाडी हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर गोदावरी या नदीवर जायकवाडी हा प्रकल्प आहे. नेक्स्ट, जागतिक शांततेचे महान दूत कोणास म्हणतात? तर महात्मा गांधी यांना जागतिक शांततेचे महान दूत असे म्हटले जाते. नेक्स्ट, जागतिक पर्यावरण दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? तर 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. नेक्स्ट, चिमासाहेब ही कशाची सुधारित जात आहे? तर द्राक्षची सुधारित जात आहे. नेक्स्ट, चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने कोणत्या पिकाशी निगडित आहे? तर भात या पिकाशी प्रामुख्याने निगडित आहे. नेक्स्ट, घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे घटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. काही डाऊट असल्यास कमेंट करा. धन्यवाद.